श्रीवर्धन, दिवे आगार, हरिहरेश्वर लाजवाब रस्ते। पूर्ण गाडी स्कीट होत वरती आली। टर्टल्स वगैरे जास्त दिसतात, त्यामुळे याला टर्टल पॉइंट म्हणून म्हटलं जातं। विचार चालू आहे मुंबई गोवानेच पुढे राईड कंटिन्यू करायची, पेन पनवेल करत की पाली मार्गाने जायचं। हे जे समोर हॉटेल दिसतंय कोकण किनारा व्हेज अँड नॉनव्हेज, इथे चुकून पण येऊ नका। ते का आता ते तुम्हाला सांगतो। या हॉटेलमध्ये आत्ता मी जस्ट लंच केला, टाईम झाला आहे 2:30 वाजलेत, 2:33 आणि लंचसाठी खूप हॉटेल शोधत होतो पण चांगले हॉटेल कुठले मिळत नव्हते। पण हे एकच हॉटेल श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला जाताना लागतं, कोकण किनारा म्हणून, पण हॉटेल अजिबात चांगलं नाही आहे। मी प्रॉन्स थाळी मागवली, 350 रुपयाची ही प्रॉन्स थाळी होती आणि या प्रॉन्स थाळीमध्ये फक्त 6 का 7 फक्त प्रॉन्सचे छोटे छोटे पीस, असं पण नाही की टायगर प्रॉन्स, एकदम एवढे पीस होते आणि ते पण असे फक्त तळून फ्राय करून दिलेले बस। त्याच्या व्यतिरिक्त प्रॉन्स नावाचा प्रकार अख्ख्या थाळीमध्ये नव्हता। त्याच्यानंतर जी त्याने करी दिलेली भातावरती ओतण्यासाठी, 2 चपात्या आला, भात आला, 1 वाटी एवढीशी करी, ती भातावरती पण त्या पुरली नाही आणि त्याच्यासोबत ते 6 का 7 छोटे छोटे प्रॉन्सचे पीस, कांदा, लिंबू आणि पापड, बस एवढंच 350 रुपयाच्या थाळीमध्ये मला भेटलं। आणि टेस्ट अजिबात नव्हती चांगली, प्रॉन्सची टेस्ट ठीक होती, ग्रेव्ही जी दिलेली ना मला ती पूर्ण खराब ग्रेव्ही होती आणि त्याचा जेव्हा मी चपाती त्याच्यात बुडवली आणि एक घास खाल्ला तेव्हाच कळालं पूर्ण ग्रेव्ही नसलेली। त्यांनी नंतर मग ती 15 मिनिटांनी मला दुसरी कुठली तरी ग्रेव्ही आणली आणि ते नुसतं पातळ पाणी होतं, म्हणजे जस्ट त्यांनी बनवलं ते गरम गरम आणि नुसतं पातळ पाणी आणि काय नाही, त्याला काहीच चव नव्हती, फक्त मसाल्याची चव अशी असते ती चव लागत होती। मला वाटत होतं 350च्या थाळीमध्ये खरंच खूप चांगलं काहीतरी भेटेल, त्या ग्रेव्हीमध्ये तरी 1-2 तरी प्रॉन्स असतील, ग्रेव्हीमध्ये काहीच नाही, नुसती ती पातळ ग्रेव्ही, ती भातावरती पण पुरली नाही। तो भात पण मी तसाच टाकला, 2 चपात्या फक्त त्याच्यात बुडून खाल्ल्या कशा तरी आणि ते प्रॉन्स संपवले आणि निघालो। म्हणजे आत्तापर्यंत एवढ्या राईड केल्या आणि जिकडे कुठे जेवलो खरंच खूप स्वस्तामध्ये जेवलो, 100-150 मध्ये जेवलो आणि खूप चांगलं जेवलो आणि पोटभर जेवलो। पण इकडे 350 रुपये देऊन खरंच पचतावल्याची फिलिंग आली मला। हा टॉपिक आपण इथेच बंद करूयात, नाहीतर मग तोच टॉपिक आठवत राहिला ना की आपल्याला आपली राईड एन्जॉय करता येणार नाही। तर गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनीष बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। मी आता इकडे मॅप लावलाय, तो म्हणजे दिवे आगारसाठी। ही आपली जी राईड आहे, 4था एपिसोड, हा सरळ आपला मुंबईपर्यंत असणार आहे। इथे नॉनस्टॉप करणार होतो पण दिवे आगार एक थोडासा व्हिजिट करावा अशी इच्छा झाली माझी, त्यामुळे हा प्लॅनमध्ये मी लगेचच ॲड केला आणि डायरेक्ट मॅप दिवे आगारचा टाकला। तर दिवे आगार इथून जास्त नाही, सॉरी इकडून जावं लागेल, आय थिंक सो, यस आपल्याला इकडून जावं लागेल। श्रीवर्धनपासून टोटल 20 किलोमीटरच्या अंतरावर, 20 ते 21 किलोमीटर। जसा हा वरचा रस्ता मी पकडला ना तसा लगेचच घाट टाईप असा मस्त रस्ता चालू झाला। आणि खरंच मित्रांनो, मी 3 एपिसोडमध्ये बोललो आहे की इकडचे जे रस्ते आहेत, श्रीवर्धन, दिवे आगार, हरिहरेश्वर लाजवाब रस्ते आहेत। अलिबागचे पण एवढे सुंदर रस्ते नव्हते तेवढे हे दिवे आगार साईडला मस्तच रस्ते मिळून जातात। आता ते मला माहिती नाही की रत्नागिरी साईडला कसे रस्ते आहेत, कारण तिकडनं जेट्टी वगैरेचा आपल्याला सहारा घ्यावा लागतो पूर्ण राईड कंप्लीट करायला, कारण ती पूर्ण कोकण कोस्टल राईड होते। आणि आत्ता मी यूज करणार आहे तोच रस्ता, कोकण कोस्टलवाला, दिवे आगारला जाण्यासाठी। हा बघा आरवी चौपाटी, आपण ह्या साईडने जाणार, दिवे आगार चौपाटी पण ह्याच साईडने जाऊयात। आता सरळ पण जाऊ शकतो बट मला कोकण कोस्टल राईडचा रस्ता हवा आहे, त्यामुळे आता मी घुसतोय ह्या रस्त्याला। फक्त एवढंच की हा एक लॉंगकट आहे, हा शॉर्टकट नाही आहे। शॉर्टकट तो जो सरळ हायवेने जातो तोच एक शॉर्टकट आहे, पण हा कोकण कोस्टल आहे, पूर्ण समुद्राच्या बाजूने जातो। सगळ्यात जवळून आपल्याला समुद्र दिसणार आहे, सगळ्यात जवळ। असा आत्तापर्यंत रोड मी बघितला नव्हता की समुद्र खाली आणि बाजूला रोड। हा बघा
एक नंबर, काय सुंदर वाटतंय बघा. इकडून आपण जरा एक भटकंती करून येऊयात. गाडी जाईल का वरती काय आयडिया नाही आहे, एवढी तर जाईलच. हा बघा. इथून मी गाडी इथपर्यंत घेऊन आलो. पण ठीक आहे, इथे काय गाडी फसण्याचे चान्सेस नाही, पण जास्त खाली नको घेऊन जायला, नाहीतर जागेवरती टायर स्लिप व्हायला सुरुवात होईल. जबरदस्त समुद्रकिनारा आहे, जबरदस्त. चला आता हळूहळू वर काढूयात. गाडी स्लिप व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा गाडीने काय केलंय. पूर्ण गाडी स्कीट होत वरती आली, कारण तिथे वाळू जरा जास्त आहे. माझ्या मते हे गोडं पाणी असेल साठलेलं पावसाने वगैरे, कारण तिकडे समुद्र आहे, तिकडचं पाणी इकडे येत नाही, तर हे गोडं पाणी होतं. वा. आणि हे मित्रांनो पाणी बघा एकदम लाले लाल. आता आपण दिव्यागर बीच जवळ पोचलोय. थोडा पुढे जाऊन एक लेफ्ट टाकला की बीच जवळ पोचून जाऊ. मित्रांनो आता मी येऊन पोचलोय दिव्यागर टर्टल पॉइंटला. तो मी तुम्हाला दाखवतो. दिव्यागर बीचच आहे, पण इकडे टर्टल्स वगैरे जास्त दिसतात, त्यामुळे याला टर्टल पॉइंट म्हणून म्हटलं जातं. तर आता दिव्यागर बीचला चालू आहे. हा बघा जबरदस्त, पण टर्टल कुठे काही दिसत नाही आहेत. हा जो दिव्यागरचा टर्टल पॉइंट आहे, इथे काय आपल्याला टर्टल वगैरे काय बघायला भेटले नाहीत. ते कदाचित सीझनच्याच वेळेला बाहेर येतात. त्यांचा सीझन समथिंग मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये असतो. तर हा जो दिव्यागर टर्टल पॉइंट आहे, याच्याच पलीकडे आहे वेळास बीच. तर या वेळास बीचवरती दरवर्षी टर्टल फेस्टिवल होतो, आणि तो समथिंग मार्च एप्रिलच्या महिन्यांमध्ये होतो. तर त्यावेळेला बरंच लांबून लांबून लोक तिकडे टर्टल फेस्टिवलसाठी येतात, आणि तेव्हा पूर्ण वाळूवरती असे टर्टल्स चालायला लागतात. पूर्ण समुद्रातून येतात जातात, सगळे ॲक्टिव्हिटीज त्यांच्या बघायला भेटतात, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळास बीचला गर्दी होते मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये. तर त्यावेळेला तुम्ही नक्की त्या टर्टल फेस्टिवलचा एक आनंद घेऊ शकता. आता परतीच्या प्रवासाला आपली सुरुवात झाली आहे, आणि दिव्यागरपासून आपलं घर टोटल 180 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती. टाईम झाला आहे 3:56, म्हणजे 4 तर वाजलेच आहेत. आणि 4 वाजता आपण निघालो दिव्यागरवरून. गुगल आपल्याला सांगतोय कमीत कमी 8:30 ते 9 आपल्याला वाजतील, 8:30 पावणे 9. तर बघूयात आता किती वेळ लागतोय, कारण घरी जाऊनच जेवायचे रात्री, त्यामुळे एक छोटासा आपण टी ब्रेकमध्ये घेऊयात. आत्ता मित्रांनो आपल्याला सरळ जायचं आहे इकडनं म्हसळाला. म्हसळाच्या इकडे जॉईन होऊ आपण 753F हायवेला, आणि तिकडून आपण सरळ जाणार माणगावला, कारण ह्यांचा ना बेस पॉईंट माणगावच आहे. तुम्ही दिव्यागर साईडला जा किंवा मग हरिहरेश्वर साईडला जा, यांचा मिडल माणगावच पडतो. तर माणगावलाच आपल्याला यावं लागतं, आणि माणगाववरून पुन्हा आपल्याला लेफ्ट टाकावं लागतो सरळ मुंबई गोवा हायवेवरून. म्हसळा वगैरे क्रॉस करून पुढे आलो आहे, आणि आता माणगाव इथून समथिंग 20 किलोमीटरवर आहे. माणगाव आपण 5 वाजेपर्यंत पोहोचू असा माझा अंदाज. हे मित्रांनो घाटामध्ये धुकं बघू शकता तुम्ही, किती जबरदस्त धुकं पसरलं आहे. समोरचं आता मला स्क्रीनवर थोडं कमी दिसायला लागलं आहे, अंधुक अंधुक. रस्ते बघू शकता पूर्ण ओलेचिंब झालेत. कंटिन्युअस पाऊस चालू होता, आत्ता थोडासा थांबला आहे, पण मध्ये मध्ये अशी
रिमझिम अशी छोटीशी सर येते आणि हा बघा मोठा पाऊस आलाच. आपल्याला इथे गाडी लावावी लागेल आणि रेनकोट घालावं लागेल. माणगावला 5 वाजताच येऊन पोचले, पण पाऊस नुसता धो चालू आहे. तर चला आता बघूया, जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा थोडीशी मोटो लॉगिंग करेल, नाहीतर आपण आता सरळ आपल्या घरची वाट पकडूयात आणि फटाफट डिस्टन्स कव्हर करूयात. आता माणगाव इंदापूर क्रॉस करून आपण पुढे आलो आहे आणि पाऊस जरा थांबला आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं आहे. पूर्ण ग्लोव्ज वगैरे सगळं भिजलेलंच आहे. आता सुकवतो आहे हळूहळू. घरी जाईपर्यंत आपली पॅन्ट वगैरे सर्व सुकून जाईल. NH66 वरनं आत्ता सध्या आलेलो आहे पाली फाट्याजवळ. इकडून बघा पाली 8 किलोमीटर, खोपोली 48 किलोमीटर, पुणे 125. तर आत्ता थोडंसं कन्फ्यूज झालो आहे. विचार चालू आहे मुंबई गोवानेच पुढे राईड कंटिन्यू करायची, पेन पनवेल करत, की पाली मार्गाने जायचं. कारण पाली मार्गाचा रूट मी जास्त तुम्हाला कधी दाखवला नाही. मी एकदाच फक्त लॉग बनवलेला पालीला जेव्हा आलेलो. बघायला गेलं तर लॉंग कट आहे, पण ठीक आहे. आता टाईम पण किती वाजले थांबा बघूयात. टाईम तसा झाला आहे 5:57 6 वाजलेत. आपण 8:30 पावणे 9 पर्यंत गेलो तरी काय हरकत नाही. पण आता जरा उजेड आहे, तर या नव्या रस्त्याचा एक जरा छोटासा अनुभव आपण घेऊया. हा आपला पालीचा रूट आता सुरू झाला आहे आणि सुरू झाल्या वरती बघितलं तर डोंगरावरती ढग मस्त आलेले आहेत आणि बाजूने अशी नदी वाहते. एकदम सिनिक व्ह्यू. सिनिक आज एवढे सिनिक व्ह्यू पाहिलेत ना, असं मन एकदम भरून गेलंय, असं तृप्त झालंय. तर हा रस्ता बघा, तुम्हाला दाखवायला विसरलो, मोटो लॉगिंग बंद केलेली. तो सरळ रस्ता पाली गणपती मंदिराकडे जातो, लेफ्टवाला रस्ता. आणि मी आता थोडंसं पुढे आलो, तिथे आहे बल्लाळेश्वर गणपती. हा डोंगर दिसला ना तुम्हाला मोठावाला, की समजायचं पालीचा बल्लाळेश्वर आला म्हणून. पाली नंतरचा एक छोटासा घाट चालू झाला आहे आणि इकडे एक उंबरखिंड नावाची जागा आहे, जी मी एकदा व्हिजिट केलेली. तो लॉग तुम्ही बघितला नसेल तर माझ्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता, किंवा मग माझ्या चॅनलवर जाऊन सर्च करू शकता उंबरखिंड म्हणून. तुम्हाला तो लॉग नक्की मिळून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती जागा आहे उंबरखिंड. आणि मित्रांनो, आपण खोपोलीमध्ये आलो आहे. टाईम झाला आहे 7:04. 6 वाजता आपण समथिंग पालीला होतो. 1 तास लागला आपल्याला पाली टू खोपोली येण्यासाठी. फायनली मित्रांनो 8:54 आपण घरी पोचलो आणि खूप मजा आली. 9च्या आत आपण घरी पोचलो. जर आजचा हा लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधीचे एपिसोड बघितले नसतील तर ह्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसतील, जाऊन नक्की चेक करा. आता बघूयात आपण पुढची सिरीज कुठली बनवूयात. पाऊस तर खूप चालू आहे, थोडंसं आपल्याला अजून प्रिपेअर राहावं लागेल पावसासाठी. तर चला बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये आपण कुठे जाऊयात ते. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.